दत्तक मुलगा आपण उल्लेख केला होता यशवंत, जो पुढे जाऊन डॉक्टर झाला. यशवंत. काशीबाई नावाचा हा मुलगा, काशीबाई नावाच्या विधवेचा हा मुलगा होता. काशीबाई एक विधवा, चुकून वाकडं पाऊल पडलं, आत्महत्या करायला गेली. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणलं स्वतःच्या घरी. त्यानंतर यशवंत नावाचा मुलगा झाला, त्याला स्वतः दत्तक घेतलं, त्याला डॉक्टर बनवलं आणि याच यशवंतने पुढं या महात्मा ज्योतिबा फुलेंचा शेवटचा धर्मग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित केलेला होता. तशा प्रकारे दत्तक मुलगा त्यांचा होता, पण सुरुवातीला हे अभ्यासलेलं होतं. आता आपण अस्पृश्यांसाठी काय काय कार्य केलेलं आहे हे या ठिकाणी समजावून घेऊया. विचार करा 19वे शतक. त्या शतकामध्ये अस्पृश्यांची काय परिस्थिती होती. भारतामधील अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी करणं खूप कठीण होतं आणि त्यावेळच्या समाजामध्ये समाजाचा विरोध पत्करून या अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी करण्याचं सर्वात प्रथम कार्य कोणी केलेलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वात प्रथम कार्य केलं. अस्पृश्यता निर्मूलनाच्या आंदोलनाची पायाभरणी करणारं सर्वात प्रथम व्यक्तिमत्व असणारं महात्मा ज्योतिबा फुले. अस्पृश्यता निर्मूलनाच्या आंदोलनाची पायाभरणी करायची, संपूर्ण समाज व्यवस्थेची पुनर्रचना करायची, असा विचार ज्यांनी सर्वात प्रथम मांडला ते व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले. अस्पृश्यांच्या मुलांसाठी आपण पहिलं 1851 मध्ये शाळा काढण्याचा प्रयत्न केला, अयशस्वी झाला. 1852 मध्ये वेताळ पेठेमध्ये शाळा काढण्याचा प्रयत्न केला. सदाशिव बल्लाळ गोवंडे यांनी मदत केली त्यांना आणि अस्पृश्यांसाठी पहिल्या शाळेची स्थापना केली. 1853 मध्ये आपण पाहिलं की मंडळी या नावाच्या संघटनेची स्थापना केली. महार, मांग इत्यादी लोकांना शिक्षण मिळावं असे या ठिकाणचे प्रयत्न होते. म्हणजे अस्पृश्यांसाठी केलेलं कार्य आहे. अस्पृश्य समाजाच्या आपण म्हटलं की पायाभरणी करण्याचं काम करणारं व्यक्तिमत्व, पुनर्उभारणीचे पायाभरणा करण्याचं काम करणारं व्यक्तिमत्व आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पहिला प्रयत्न 1851 मध्ये अयशस्वी, 1852 मध्ये वेताळपेठ, सदाशिव बल्लाळ गोवंड्यांनी मदत केली. 1853 मध्ये मंडळी संघटनेची स्थापना, ज्याचा आपण अभ्यास पूर्वीच्या याच्यामध्येच केलेला आहे याच लेक्चरमध्ये. अशा प्रकारे स्थापना अस्पृश्यांच्या मुलांसाठी पुन्हा 1858 मध्ये सुद्धा त्यांनी तिसरी शाळा सुरू केलेली होती. तर अशा प्रकारे या ठिकाणी अस्पृश्य समाजासाठी केलेलं कार्य आहे. दीनबंधू या साप्ताहिक होता, कृष्णराव भालेकरांचं हे साप्ताहिक होता, ज्योतिबांच्या सहकार्याने सुरू झालेलं साप्ताहिक होतं आणि या साप्ताहिकामध्ये 1877 मध्ये सामाजिक रूढी परंपरा तसंच अस्पृश्य परिवर्तनाचे विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडले होते. तुम्हाला विचारतील की कोणत्या वृत्तपत्रामध्ये साप्ताहिकामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी सामाजिक रूढी परंपरा तसेच अस्पृश्यता परिवर्तनाचे विचार मांडले होते. ते होतं दीनबंधू. 1877 मध्ये सुरू झालेलं दीनबंधू 1877. आणि आपल्याला यांचं नाव सांगता येईल कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर त्याचे संपादक. कृष्णराव भालेकर हे त्याचे संपादक. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जरी प्रश्न आला तर दीनबंधू हे साप्ताहिक 1877 मध्ये सामाजिक रूढी तसेच परंपरा तसेच अस्पृश्यांच्या परिवर्तनाचे विचार या साप्ताहिकामध्ये मांडण्यात आलेले होते आणि ज्योतिबांच्या सहकार्यानेच हे साप्ताहिक चालू झालेलं होतं. संपादक कोण होते हे लक्षात ठेवायचं, कृष्णराव भालेकर. त्याच्यावरती आपण प्रश्न पण पाहूयात. प्रश्न काय विचारलाय पहा. ASO पूर्व 2014 सत्यशोधक समाजाची स्थापना पुढे येईल, बालहत्ये प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याला पुढे येईल, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली हे तुम्हाला सांगता येईल 1852 मध्ये. पहिली शाळा कधी म्हटलं होतं आपण 1852. एक जरी विधान तुम्हाला कळला तर जे ऑप्शन्स दिलेत त्यातून तुम्हाला उत्तर आपोआप सापडेल.
पहा 3 नंबरला एक ऑप्शन कुठे आहे, एकाच ठिकाणी दिसतोय, म्हणजे हे आपला पुढे येईलच सगळे मुद्दे, पण या ठिकाणी अशा पद्धतीने सुद्धा उत्तर आपल्याला शोधता येतं. तर हे आपण पाहिलं, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पहा, महात्मा ज्योतिबा फुले हे माझे तिसरे गुरु आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशामुळे म्हणतात? PSI मुख्य 2012ला हा प्रश्न आलेला होता. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली आहे का? कुठे उल्लेख नाही, म्हणजे हे विधान नाही आहे. क्रांती घडवून आणण्यासाठी मदत केली आहे का? कुठे म्हटले का? सामाजिक क्रांती म्हटले का? क्रांती म्हटलंय. अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्याविरुद्ध आवाज उठवला. बाबासाहेबांनी त्यासाठीच काम केलं. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हे माझे तिसरे गुरु असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशामुळे म्हणतात? तर अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्याविरुद्ध आवाज उठविला. अशा प्रकारचा प्रश्न आलेला होता. अस्पृश्यांचं कार्य समजावून घेतल्यानंतर आता आपण सामाजिक कार्याबद्दल माहिती घेऊयात. सामाजिक कार्याबद्दल आपण जर विचार केला तर सुरुवातीला आपल्याला विधवा पुनर्विवाह याबद्दल माहिती घेता येईल. विधवा पुनर्विवाह, त्याच्यामध्ये पहिला विधवा पुनर्विवाह घडून आलेला होता तो गोखल्यांच्या बागेमध्ये घडून आलेला होता. आपण सर्वांना माहिती आहे. 8 मार्च 1864 मध्ये पहिला विधवा पुनर्विवाह असं आपण म्हणतोय, पहिला होता. त्याच्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हा विधवा पुनर्विवाह कोठे घडून आला हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी आपण उल्लेख केलेला होता की हा जो विधवा पुनर्विवाह घडून आला तो गोखल्यांच्या बागेमध्ये घडून आलेला होता. बागेमध्ये. आणि शेनवी ही जात आहे, समाज आहे, तर या शेनवी जातीमधील हा पुनर्विवाह घडून आलेला होता, पहिला पुनर्विवाह. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यामध्ये आपण सुरुवातीला विधवा पुनर्विवाहाबद्दल माहिती समजावून घेतली. आणि या विधवा पुनर्विवाहामध्ये आपण म्हटलं की पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला कारण महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केलेला होता. त्याप्रमाणे आपण जे उल्लेख केलेला होता की उक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता साधणारा हा समाज सुधारक होता. साहजिकच आहे, मग पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला गोखल्यांची बाग 8 मार्च 1864 आणि शेनवी समाजातील हा पहिला पुनर्विवाह होता. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याशिवाय महात्मा ज्योतिबा फुलेंनी वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कार्य केलेलं होतं. म्हणजे ज्या काही अनिष्ट प्रथा आपल्या समाजामध्ये होत्या त्या अनिष्ट प्रथांना सुद्धा विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे केशवपण असेल, पतीचा मृत्यू झाला तर स्त्रीचे केस काढून टाकणे याला आपण केशवपण असं म्हणतो. सतीची प्रथा, पतीचा मृत्यू झाला तर त्या पतीबरोबर एखाद्या स्त्रीला जिवंत जाळणं त्याला आपण सती प्रथा म्हटलेलं आहे. बालविवाह, अशा प्रकारांना महात्मा ज्योतिबा फुलेंनी विरोध केलेला होता. आणि एवढंच नाही तर हे जे विधवांचं केशवपण केलं जात होतं तर त्या विधवांच्या केशवपणासाठी त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणलेला होता 1865 मध्ये. म्हणजे या ठिकाणी हे पण लक्षात ठेवा, न्हाव्यांचा संप 1865 मध्ये घडवून आणलेला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी. का तर विधवांचं जे केशवपण केले जातं, त्यांचे केस काढून टाकले जातात, त्याच्या विरुद्धचा हा संप होता. हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण विधवा पुनर्विवाह पाहिला, त्याच्यानंतर कोणकोणत्या अनिष्ट प्रथांना विरोध करत होते हे पण या ठिकाणी समजावून घेतलं. आणि याच्यामध्ये आपण असंही म्हटलं की 1865 मध्ये जी अनिष्ट प्रथा होती केशवपण, याच्या विरुद्ध त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणलेला होता. प्रथा वाघ्या मुरळी प्रथा, या प्रथेला विरोध केलेला होता. आता वाघ्या म्हणजे काय, मुरळी म्हणजे काय, काही मुलांना माहीत असेल, पण या ठिकाणी वाघ्या म्हणजे देवाला वाहिलेला जो मुलगा असतो त्याला वाघ्या म्हणतात आणि देवाला वाहिलेली जी मुलगी असते तिला मुरळी म्हणतात. आणि या मुरळीला देवदाशी असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे वाघ्या मुरळीची जी प्रथा होती त्या प्रथेला
महात्मा ज्योतिबा फुलेंनी विरोध केलेला होता, हे लक्षात ठेवायचं. आणि या वाघ्या मुरळी प्रथेवरती एक सिनेमा पण येऊन गेलेला आहे, त्याचं नाव आहे जोगवा. तर अशा प्रकारे वाघ्या मुरळी प्रथेला विरोध केलेला होता. कुठे असते वाघ्या मुरळी? तर जागरण गोंधळाचा कार्यक्रम तुम्ही ऐकलेला असेल, नाव तरी ऐकलेलं असेल. तर या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वाघ्या आणि मुरळीला महत्त्व दिलेलं असतं. तर अशा प्रकारे वाघ्या मुरळीची प्रथा बंद केली आणि वाघ्या मुरळीची प्रथा बंद ज्याप्रमाणे विरोध केला, बंद करण्याला विरोध केला, आपण बंद केली म्हणता येणार नाही, विरोध केला. तर त्याच्याबरोबर एक असे समाजसुधारक होते की त्यांनी सुद्धा या वाघ्या मुरळी प्रथेला विरोध केलेला होता महात्मा फुलेंबरोबर. कोणते होते? विठ्ठल रामजी शिंदे. हे पुढे येईल, पण तुम्हाला जाता जाता सांगतो. महात्मा ज्योतिबा फुलेंनी वाघ्या मुरळी प्रथेला विरोध केला. त्याचप्रमाणे विठ्ठल रामजी शिंदे हे असं व्यक्तिमत्व होतं समाजसुधारक, त्यांनी सुद्धा वाघ्या मुरळी प्रथेला विरोध केलेला होता. याशिवाय बहुपत्नीत्व प्रथेला विरोध केला. एकापेक्षा जास्त लग्न करण्याची जी प्रथा होती आपल्या समाजामध्ये, त्या प्रथेला सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी विरोध केलेला होता. जरट विवाहाला विरोध केला. जरट विवाह म्हणजे काय? या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ज्या मुलीचं लग्न तिच्या नवऱ्याबरोबर होणार आहे, तर त्यामध्ये मुलीचं वय खूप कमी आहे, नवऱ्याचं वय खूप जास्त आहे, असा जो विवाह होता त्याला जरट विवाह म्हणतात. मुलीचं वय खूप कमी आणि मुलाचं वय खूप जास्त असायचं, तर त्याला जरट विवाह म्हणायचे. आणि त्या जरट विवाहाला विरोध केला महात्मा ज्योतिबा फुलेंनी. जरट विवाहाला विरोध. जरट विवाह, बहुपत्नीत्व प्रथा, पत्नीत्व प्रथा, त्याच्यानंतर सती प्रथा, या सर्वांना विरोध केलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि आपण या ठिकाणी उल्लेख केला. आणखी एक गोष्ट आपल्याला सांगता येईल सामाजिक सुधारणांमध्ये, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. बालहत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना आता तुम्हाला सांगता येईल सहजपणे कधी झाली होती, हे तर आपल्याला माहितीच आहे. 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करण्यात आलेली होती. आता काय उद्देश होता हे तुमच्या लक्षात येईल. त्या कालावधीमध्ये अगदी लहानपणी मूल जन्मताही, मुलगा किंवा मुलगी जन्मताही लग्न केली जायचे आणि लहान वयातच मुली विधवा व्हायच्या, की ज्यांना माहितीही नसायचं आपलं कोणाशी लग्न झालंय. तर मग अशा मुलींच्या बाबतीमध्ये जर त्यांचं काही वाकडं पाऊल पडलं त्या विधवेचं, तर त्यांची त्या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृहाची महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1863 मध्ये स्थापना करण्यात आलेली होती. उद्देश काय होता पहा, एखाद्या विधवेकडून चुकून वाकडं पाऊल पडलं तर त्या विधवेची त्या आपत्तीतून सुटका व्हावी या उद्देशानं बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुलेंनी 1863 मध्ये करण्यात आलेले होते. आणि आणखी एक उद्देश होता की याच्यामधून कोणत्याही मुलाची हत्या होऊ नये, कारण भीतीपोटी मुलांची हत्या होण्याची शक्यता होती, समाज काय म्हणेल या दृष्टिकोनातून. तर अशा प्रकारे कोणत्याही लहान मुलाची हत्या होऊ नये म्हणून या बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 मध्ये करण्यात आलेली होती, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी महात्मा फुलेंनी या बालहत्या प्रतिबंधक गृहाचा जर विचार केला तर आपल्या घरासमोर एक पाटीच लावली होती. त्याच्यावर लिहिलं होतं की समाजामध्ये एखाद्या मुलीचं वाकडं पाऊल जर पडलं असेल तर त्या मुलीने आमच्या घरी यावं, बाळंतपण करून जा. अशा प्रकारची पाटी लावलेली होती. आणि याच्यामध्ये हे जे बालहत्या प्रतिबंधक गृह आपण म्हणतोय तर ते स्थापन करण्यामध्ये काही व्यक्तिमत्वांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना विरोध केलेला होता. त्याच्यामध्ये लोकहितवादी, आपण कोणकोणती व्यक्तिमत्व होती हे कदाचित विचारतील. लोकहितवादी, भांडारकर, अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा. त्याच्यामध्ये आणखी होता एक व्यक्ती की बाबा परमानंद होते. बाबा परमानंद
तुकाराम तात्या पडवळ, तुकाराम तात्या पडवळ. तर अशा प्रकारे बालहत्या प्रतिबंधक गृह जे स्थापन करण्यात आलेलं होतं, त्या स्थापनेमध्ये कोणी कोणी सहकार्य केलं होतं? महात्मा ज्योतिबा फुलेंनी, लोकहितवादी भांडारकर, बाबा परमानंद, तुकाराम तात्या पडवळ. तर यांनी सहकार्य केलं होतं. कदाचित यांच्याविषयी कधी प्रश्न विचारला जाईल तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 1863 मध्ये समाजात एखाद्या विधवेचं चुकून वाकडं पाऊल पडलं तर त्या आपत्तीतून तिची सुटका व्हावी म्हणून हे स्थापन केलेलं ग्रह, लहान मुलांची हत्या व्हावी याही उद्देशाने सुरू केलेलं हे ग्रह पाटी लावली, सांगितलं की असं असं झालं तर आमच्या इथं या बाळंतपण करा. तशा प्रकारे ते ग्रह स्थापन करताना ज्यांनी मदत केली महात्मा ज्योतिबा फुलेंना, त्यात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी असं म्हणतो, भांडारकर, बाबा परमानंद, तुकाराम तात्या पडवळ यांनी मदत केलेली होती. त्याच्यावरती आपण एक प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न पाहूयात. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कुठे झाली पहा, कधी झाली सांगता येईल? 1863 मध्ये. त्या ठिकाणी पहा 2 नंबरचा ऑप्शन 1863. पुढचा समोरचाच ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. आता अस्पृश्यांसाठी शाळा सुरू हेच पण तुम्हाला सापडलं होतं 1852. तशा प्रकारे आपल्याला एक एक पुढे येणार आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न ASO पूर्व 2014 आलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूयात याच प्रकारचा. हे पहा STI पूर्व 2012चा प्रश्न आहे. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सांगता येतील. आता या ठिकाणी आपण अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा समजावून घेऊयात. त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा सांगता येईल तुम्हाला. अस्पृश्यता निवारणाच्या जाहीरनामाचा माहीत असेल तर विचार करा. कधी प्रसिद्ध झाला हा पहिला प्रश्न स्वतःला विचारा. 1873 मध्ये, 1873 मध्ये अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा 1873 मध्ये. ठीक आहे. हा जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा छापण्याला किंवा कोणत्याही वृत्तपत्रानं मदत केलेली नव्हती. कोणाची हिंमतच झाली नाही की अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा, म्हणजे वृत्तपत्रांना सुद्धा किती भीती होती समाजाची त्या कालावधीमध्ये. मग त्याच्यामध्ये महात्मा फुले अशी पहिली व्यक्ती होती की ज्यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनाम्याचं समर्थन केलेलं होतं. लक्षात येतं? अस्पृश्यता निवारणाच्या जाहीरनाम्याचं समर्थन करणारी पहिली व्यक्ती महात्मा ज्योतिबा फुले होते. आणि इथून पुढंच पूर्ण आयुष्य मी या अस्पृश्यांसाठी काम करेल असा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला होता. तर अस्पृश्यता निवारणाच्या जाहीरनाम्याच्या बाबतीमध्ये हे लक्षामध्ये ठेवायचं. 1873 मध्ये त्यांनी जाहीरनामा केलेला होता. सगळ्या वृत्तपत्रांनी नाकारला, आम्ही छापणार नाही, समाजाच्या विरोधात आम्ही जाणार नाही. मग असं व्यक्तिमत्व की ज्यांनी हा जाहीरनामा सर्वात प्रथम प्रसिद्ध केला, लक्षात ठेवायचं 1873 मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल त्यांचं पुढचं सामाजिक कार्य की जे अस्पृश्य होत्या त्या अस्पृश्यांना पाण्याची विहीर खुली केली. पाण्याची विहीर, स्वतःच्या अंगणातील पाण्याचा हौद असं आपल्याला म्हणता येईल. पाण्याची विहीर खुली करणार. 1868 अशा प्रकारचं त्यांनी कार्य केलेलं होतं. 1868 मध्ये काय होतं? पाण्याचा हौद का खुला केला? तर सनातनी ब्राह्मण मंडळी जो होता, हा जो वर्ग होता, तर या वर्गासाठी वेगळी विहीर होती आणि अस्पृश्यांसाठी वेगळी विहीर होती. त्याच्यामध्ये
मग या अस्पृश्यांना पाणी भरता यावं, त्यांना पाणी मिळावं म्हणून स्वतःच्या अंगणातील हौद खुला केलेला होता. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1868 मध्ये घडलेली घटना, त्याच्यावरती एका समाजसुधारकानं टीका केलेली होती. त्या समाजसुधारकाचं नाव होतं गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. गोपाळ गणेश आगरकर यांनी याच्यावरती टीका केलेली होती. त्यांनी म्हटलं होतं की कशावरती टीका केलेली होती, की हे जे सनातनी लोक आहेत, ब्राह्मण लोक, आपल्या स्वतःच्या हौदावरती त्यांना पाणी भरून देत नाही, याच्यावरती टीका केलेली होती. आणि त्यावेळेस गोपाळ गणेश आगरकरांनी म्हटलेलं होतं, हे आज ठीक आहे तुम्ही करताय या लोकांसाठी, पण भविष्यामध्ये ज्यावेळी ही लोक शिकतील, पुढे जातील, आणि ज्यावेळी त्यांना कळेल की आपल्यावरती अन्याय झालेला आहे, त्यावेळी हे लोक बंड करून उठणार आहेत, असं गोपाळ गणेश आगरकरांनी सांगितलेलं होतं. ते आज आपण पाहतोय, त्याची फळंही आपण भोगतोय. तर अशा प्रकारे गोपाळ गणेश आगरकरांनी सांगितलेलं होतं की ठीक आहे तुम्ही हे जे करताय, की आज त्यांना अस्पृश्य झाडू बांधून फिरायला लावताय, मागून यायला लावताय, त्यांच्यासाठी पाण्याची विहीर वेगळी, सगळं वेगळं, पण भविष्यामध्ये ज्यावेळी ही लोक शिकतील, मोठी होतील, आणि ज्यावेळी त्यांना स्वतःवर अन्याय झालेल्याची जाणीव होईल, त्यावेळी लोक बंड करून उठल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारे गोपाळ गणेश आगरकरांनी सांगितलेलं होतं. तशा प्रकारे आपला महत्त्वाचा मुद्दा, पाण्याची विहीर स्वतःच्या अंगणातील 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केलेला होता. त्यानंतर दुष्काळ पीडितांची जी मुलं होती, त्या दुष्काळ पीडित मुलांसाठी यांनी एक कॅम्प उभारलेला होता. दुष्काळ पीडित मुलांसाठी कॅम्प. साहजिकच आहे, कोठे केव्हा हा उद्देश काय आहे. त्याच्यामध्ये 1877 मध्ये दंगे झालेले होते, दख्खनचे दंगे असं त्याला नाव देण्यात आलेलं होतं. दंगे का झाले होते हे पण तुम्हाला सांगतो. सावकार वर्गाने शेतकऱ्यांवरती खूप अत्याचार केलेला होता, म्हणून हे दंगे झालेले होते 1877 मध्ये. आणि याचा पहिला उठाव पुण्यामधल्या सुपे गावामध्ये झालेला होता. दख्खनचे दंगे झाले आपण असं म्हणतो. का झाले हे मी सांगितलं. सावकार वर्गानं शेतकऱ्यांवरती खूप अन्याय केला, त्याच्यामुळे दंगे झाले. कोठे झाले आपण म्हटलं की पहिला उठाव याचा पुणे जिल्ह्यातल्या सुपे या गावामध्ये झालेला होता. आणि दख्खनच्या दंग्यामध्ये धनकवडी या ठिकाणी महात्मा फुलेंनी दुष्काळासाठी किंवा दुष्काळ पीडित मुलांसाठी कॅम्प उभारलेला होता. धनकवडीला कॅम्प उभारलेला होता. धनकवडी 1878 मध्ये हा कॅम्प उभारण्यात आलेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. तर कोणासाठी कॅम्प होता हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. दुष्काळ पीडित मुलांसाठी हा कॅम्प होता. आणि या कॅम्पमध्ये महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुलेंनी स्वतः स्वयंपाक केलेला होता. एवढं कार्य समाजासाठी केलं. आणि याच ठिकाणी त्यांनी एका अनाथ आश्रमाची स्थापना केली. त्या अनाथ आश्रमाचं नाव आहे व्हिक्टोरिया अनाथ आश्रम. व्हिक्टोरिया अनाथ आश्रम. व्हिक्टोरिया 1878 कदाचित त्याची तारीख असेल, बघून घ्या. तर व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केली. याशिवाय अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केलेली होती. डॉक्टर शिवप्पा यांनी मदत केलेली होती. आपण म्हणतो अनाथ बालिका आश्रम, व्हिक्टोरिया अनाथ आश्रम. तर यावेळी त्यांना ज्या व्यक्तिमत्वानं मदत केली त्याचं नाव लक्षात ठेवा, डॉक्टर शिवप्पा. या ठिकाणी आपण घेऊयात डॉक्टर शिवप्पा यांनी मदत केलेली होती. तशा प्रकारे अनाथ बालिका आश्रमासाठी कोणी मदत केली असं तुम्हाला विचारलं, डॉक्टर शिवप्पा यांनी मदत केलेली होती. व्हिक्टोरिया अनाथ बालिका आश्रम असं त्याला म्हटलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. एवढंच नाही, शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रयत्न केले.
शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केले, शेतकऱ्यांसाठी प्रयत्न असं आपण म्हणूयात. काय काय प्रयत्न केले पहा. शेतकऱ्यांची स्थिती सुधारली पाहिजे यासाठी सरकारला सूचना केल्या. काय सूचना केल्या सरकारला? तलावे, बंदरे, धरणे बांधली पाहिजे. शेतीला योग्य पाणी पुरवठा सरकारनं उपलब्ध करून दिला पाहिजे. याशिवाय शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण झालं पाहिजे आणि या शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण होण्यासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने दिले पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांची शेती चांगल्या पद्धतीनं करता यावी यासाठी त्यांना कालव्याचं पाणी वेळेवरती दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना नुसत्या शेतीवरती अवलंबून नका ठेवू, तर शेतीशिवाय शेतकऱ्यांसाठी जोडधंदा उपलब्ध करून दिला पाहिजे. शेतकऱ्यांनी जोडधंदा उपलब्ध केला पाहिजे आणि त्याला सरकारने चालना दिली पाहिजे. शेतकऱ्यांना शेती करता यावी म्हणून शेतकऱ्यांना अल्प व्याजानं कर्ज सुद्धा सरकारनं दिलं पाहिजे आणि नुसतीच शेती नाही तर शेतकऱ्यांना सुधारित शेती करण्यासाठी सुधारित अवजारं सुद्धा प्राप्त झाली पाहिजे. अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करताना शेतकऱ्यांची स्थिती सुधारता यावी म्हणून ज्योतिबांनी सरकारला या सूचना केलेल्या होत्या, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि या ठिकाणी ज्योतिबांनी आपल्याला जुन्नरचा जो लढा आहे तो सुद्धा यशस्वी केलेला दिसतोय की सावकारशाही विरुद्धचा लढा केला जुन्नर या ठिकाणी ज्योतिबांनी आणि तो लढा यशस्वी करून दाखवलेला होता. सावकारशाही विरुद्ध झालेला लढा, सावकारशाही विरुद्ध लढा जुन्नर, हे लक्षात ठेवायची अशी नावं म्हणजे आपला परिपूर्ण अभ्यास होतो. तर ज्योतिबांनी हा लढा यशस्वी केलेला होता. यशस्वी लढा म्हणा, लढा यशस्वी असं म्हणा. यशस्वी का अयशस्वी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं महत्त्वाच्या गोष्टीत. अशा प्रकारचा लढा त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेला होता. काही कल्पना मांडल्या ज्योतिबा फुलेंनी सामाजिक दृष्टिकोनातून, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, की ज्योतिबा फुले यांनी म्हटलेलं होतं की जोडधंदा उपलब्ध करून दिली पाहिजे. याशिवाय असं सांगितलं की जातिवंत जनावरांची पैदास केली पाहिजे. याशिवाय त्याचं महत्त्वही सांगितलं की तुम्ही जातिवंत जनावरांची पैदास करा आणि जर तुम्ही असं नाही केलं तर शेती योग्य पद्धतीनं करता येणार नाही, शेतकऱ्यांना दूध जास्त प्रमाणामध्ये मिळणार नाही, फळांचं उत्पादन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे, वनांचं संरक्षण झालं पाहिजे. याशिवाय संकरित भाजीपाला ही दूरदर्शी संकल्पना महात्मा फुलेंनी मांडली होती. आता या ठिकाणी संकरित भाजीपाला ह्याच्यावरती कदाचित विचारू शकतात, तर तुम्ही संकरित भाजीपाला ही संकल्पना कोणत्या समाज सुधारकाने मांडली होती हे विचारलं जाऊ शकतं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. संकरित भाजीपाला ही दूरदर्शी संकल्पना महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडलेली होती. अशा प्रकारे विचार, सामाजिक विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडलेले आपल्याला दिसून येतात. याच्या संबंधीचा एक प्रश्न आपण पाहूयात. PSI मुख्य 2011ला आला होता. पाणी पुरवण्यासाठी धरणांची उभारणी, शेती आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व वन संरक्षण या विषयाबाबतची दूरदर्शी संकल्पना प्रथम यांनी मांडल्या. कोणी? पहा, ओळखता येते का? सहजपणे सांगता येईल, महात्मा ज्योतिबा फुले. अशा प्रकारचा प्रश्न याच्यावरती येऊन गेलेला आहे. कधीचा आहे पहा, PSI मुख्य 2011चा प्रश्न. आणखी एक महत्त्वाची घटना, खत फोडीचं बंड. तुम्ही ऐकलं असेल, खत कोठं झालं होतं? खत फोडीचे बंड कोठे झाले होते? हे बंड सांगता येईल का तुम्हाला? अहमदनगरला झालं होतं 1870 मध्ये. हे लक्षात ठेवायचं. 1870 अहमदनगर या ठिकाणी हे बंड झालेलं होतं. म्हणजे आता लक्षात येईल, खत फोडीचं बंड कोणाविरुद्ध झालं होतं हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. सावकारशाही विरुद्ध. सावकारशाही विरुद्ध हे बंड झालेलं होतं. खतफोडीचं बंड असं म्हणतात. तर या ठिकाणी हे बंड आयोजित करण्यात आलेलं होतं. अहमदनगर नाव लक्षात ठेवायचं. यावेळी महात्मा फुलेंनी एक आपलं मत मांडलेलं होतं, जर नांगर चालला नाही तर जमीन पिकणार नाही.
असा त्यावेळेचा एक आपण म्हणतो ना घोषणा दिली होती. खत फोडीच्या बंडामध्ये महात्मा फुलेंची घोषणा कोणती होती असं जर तुम्हाला विचारलं तर नांगर चालणार नाही, जमीन पिकणार नाही, अशा प्रकारची घोषणा आपण या ठिकाणी घेऊयात. नांगर चालणार नाही आणि जमीन म्हणजे नांगर नाही झालं तर चालला तर जमीन पिकणार नाही. तर अशा प्रकारची घोषणा या खतफोडीच्या बंडामध्ये महात्मा फुलेंनी दिलेली होती. लक्षात येतं. तशा प्रकारे आपल्याला सांगता येईल सामाजिक कार्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या. त्यानंतर ड्यूक ऑफ केनॉट याच्यासमोर निवेदन दिलेलं होतं. ड्यूक केनॉट कोण होता? ड्यूक ऑफ केनॉट राणीचा मुलगा होता. 1888 भारतामध्ये आला होता. पहिली गोष्ट कळाली. ड्यूक ऑफ केनॉट समोर निवेदन काय दिलं होतं आपण पाहूयात. पण कोण होता? राणीचा मुलगा होता. 1888 मध्ये भारतात आला होता हा. हे एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे आणखी सोपं होईल. भारत भेटीवरती आलेला होता आणि यावेळी ज्योतिबांनी जो शेतकऱ्यांचा वेश परिधान केलेला होता तो वेश परिधान केलेला होता याच्या वेळेस ड्यूक ऑफ केनॉटच्या बाबतीमध्ये वेश परिधान केला आणि भारतीय शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत या समस्या याच्यासमोर विशद केलेल्या होत्या किंवा त्यांना त्या समस्या कळवल्या होत्या आणि त्यांच्या समोर जाऊन आपण असलेलं म्हणतो की शेतकऱ्यांची काय स्थिती आहे, दयनीय स्थिती आहे, तर त्या स्थितीचं निवेदन महात्मा ज्योतिबा फुलेंनी ड्यूक ऑफ केनॉट समोर केलेलं होतं. लक्षात येतं. तशा प्रकारे ड्यूक ऑफ केनॉट याच्याचा प्रश्न आपल्याला पहा की महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ केनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती पहा. तसं पण म्हटलं की 1888 ऑप्शन आहे का पहा. इसवी सन 1888 मध्ये काय म्हटले होते हे पण आपण पाहिलं की शेतकऱ्यांची किती दयनीय स्थिती आहे याविषयी त्यांनी उल्लेख केलेला होता. सामाजिक कार्य पहा. फुले सुधारणांचं झाड असा जर तुम्हाला कधी उल्लेख आला तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं फुलेंनी एक मत मांडलेलं होतं 1885 आणि त्याच्यामध्ये ते म्हटलेले होते की शेतकरी झाड मोठं करतो आणि शेठजी त्याची फळे खाऊन टाकतो. याला फुले सुधारणांचं झाड अशी संकल्पना हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात येईल. मद्यपानाला विरोध केला. ज्यावेळी ते पुणे नगरपालिकेमध्ये सदस्य होते त्यावेळी सरकारनं दारूचे गुत्ते देऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केलेला होता. म्हणजे मद्यपानाला विरोध केलेला होता. पुणे नगरपालिकेमध्ये सदस्य असताना बाल कामगारांना विरोध करणारे महात्मा ज्योतिबा फुले बाल कामगारांना सुद्धा विरोध केलेला होता. काय विरोध केलेला होता पहा. या ठिकाणी महत्वाचं आहे आपल्यासाठी. बाल कामगारांना विरोध. बाल कामगारांना विरोध केलेला होता. 8 वर्षाच्या आतील जर मुलं असतील क्रायटेरिया काय होता पहा. 8 वर्षाच्या आतील मुलांसाठी हा क्रायटेरिया होता. मुले हे लक्षात ठेवायचं. 8 वर्षाच्या आतील मुले. तर अशी जर मुलं असतील तर त्यांना कामावर घेण्यात येऊ नये याविषयीचं निवेदन ज्योतिबांनी सरकारला दिलेलं होतं. अशा प्रकारचं निवेदन दिलेलं होतं हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे काय बालकामगारांना विरोध केलेला होता हे पण लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर एक महत्त्वाची घटना घडली